नमस्कार मित्रांनो, EPS 95 पेन्शन धारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे. 5 ऑगस्टला दिल्लीतील जंतर मंतरवर झालेल्या आंदोलनाचे पडसाद आता थेट सरकारमध्ये उमटत आहे. हे आंदोलन फक्त रस्त्यावर मर्यादित न राहता आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यापर्यंत पोहोचले आहे. नक्की काय घडलं आणि पेन्शन वाढीच्या आशा का वाढलेल्या आहेत, जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. त्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, जंतर मंतरच्या आंदोलनाची ताकद आता फळताना दिसत आहे. NSC म्हणजे राष्ट्रीय संघर्ष समितीच्या प्रयत्नामुळे खासदारांच्या माध्यमातून पेन्शन धारकांचा हा प्रश्न सरकारपर्यंत पोहोचवला गेला आहे. 6 ऑगस्टची भेट. मित्रांनो, खासदार अनिल बोंडे यांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आणि पेन्शन धारकांची बिकट आर्थिक स्थिती त्यांच्या समोर मांडली. गृहमंत्र्यांनी हा प्रश्न कामगार मंत्री मनसुख मांडविया यांच्याशी चर्चा करून सोडवण्याचे आश्वासन दिले आहे. 10 ऑगस्टची भेट. मित्रांनो, यानंतर 10 ऑगस्टला खासदार आप्पासाहेब वारणे यांनी थेट पंतप्रधान मोदींची भेट घेतली. विशेष म्हणजे पंतप्रधान मोदींनी त्यांना सांगितले आहे की हा विषय वित्तमंत्री आणि कामगार मंत्र्यांकडे सोपवण्यात आला असून लवकरच निर्णय घेण्याचा प्रयत्न केला जाईल. मित्रांनो, तुम्हाला प्रश्न पडला असेल की इतकी वर्ष लढा देऊन काय साध्य झाले. बघा, हे केवळ पैशाची मागणी नाही, तर ही सन्मानाने जगण्याची मागणी आहे. ज्या वेळात ज्येष्ठांना निवांत घरी बसायला हवे, त्या वेळात त्यांना महागाईमुळे आणि कमी पेन्शनमुळे रस्त्यावर उतरावे लागत आहे. कामगार मंत्री मनसुख मांडविया यांनी आश्वासन दिले आहे की या पेन्शन प्रश्नावर लवकरच सकारात्मक तोडगा काढला जाईल. आता सर्वांच्या नजरा 15 ऑगस्टकडे लागलेले आहेत, कारण NCCने पंतप्रधान मोदींना या दिवशी पेन्शन वाढीची घोषणा करण्याची विनंती केली आहे. मित्रांनो, जरी हे सर्व सकारात्मक संकेत असले तरी जोपर्यंत अधिकृत सरकारी आदेश येत नाही तोपर्यंत आपल्याला संयम ठेवावा लागेल. सरकारकडून अंतिम निर्णयाची प्रतीक्षा आहे. मित्रांनो, 15 ऑगस्टला पेन्शन वाढीची घोषणा होईल का? व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि अधिकृत अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.